अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 9 एप्रिल रोजी ठाण्यात होणाऱ्या सभेचा मार्ग आता मोकळा झालाय। सर्वात आधी राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोरील डॉक्टर मूस रोडवर होणार होती, परंतु ठाणे पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान आता राज यांच्या सभेची जागा डॉक्टर मूस रोडवरून राम मारुती चौकातील गजानन महाराज चौकात होणार आहे। ठाणे पोलिसांनी या जागेला सभेसाठी परवानगी दिली आहे, त्यामुळे 9 तारखेला राज ठाकरेंची तोफ धडाडताना संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। डॉक्टर मूस रोडवर रहदारी आणि वाहतुकीचा खोळंबा होईल म्हणून ठाणे पोलिसांनी राज यांच्या सभेला परवानगी नाकारली, परंतु मनसे नेते याच ठिकाणी सभा घेण्यावर ठाम होते। बुधवारी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, स्थानिक नेते अभिजित पानसे यांनी मूस रोडवरील सभेच्या जागेचीही पाहणी केली, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। या भेटीआधी मनसे नेते डॉक्टर मूस रोडवर सभा घेण्यासाठी ठाम होते। पोलिसांनी परवानगी नाकारली तर राज ठाकरे टेबलवर उभे राहून भाषण करतील असंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं, परंतु या जागेला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर अखेरीस मनसे नेत्यांनी गजानन महाराज चौकातील जागेसाठी सहमती दर्शवली आहे। दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे युवा कार्याध्यक्ष सागर बैरीशेट्टी, साहिल बैरीशेट्टी, शिवसेना शाखा शिवाईनगर, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि दिशा ग्रुप। ठाणे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भूमिगत वाहनतळाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या वाहनतळाचं 1 मे रोजी लोकार्पण करण्यासाठी पालिकेच्या प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून पालिकेनं वाहनतळाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नव्हती, यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करतात। या वाहनांचा वाहतुकीस अडथळा होऊन कोंडीची समस्या निर्माण होते। या भागातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहावेत आणि नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत। त्यातूनच पालिकेनं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी केली आहे। हे वाहनतळ 4330 चौरस मीटरचं असून त्यामध्ये 130 चारचाकी वाहनं तर 120 दुचाकी वाहनं उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे। हे काम डिसेंबर 2021 पर्यंत करण्याचा पालिकेचा मानस होता, परंतु कोरोना काळात प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावल्यामुळे डिसेंबर महिन्यात काम पूर्ण होऊ शकलं नाही। गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने या कामाचा वेग वाढवला असून हे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे। सद्यस्थितीत वाहनतळाच्या छताच्या वॉटरप्रूफिंगचं काम सुरू असून हे काम 75% आसपास पूर्ण झाले। उर्वरित काम झाल्यानंतर वाहनतळावरील मैदान पूर्ववत करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। येत्या काही दिवसात ही कामं पूर्ण करून येत्या 1 मे रोजी या वाहनतळाचं लोकार्पण करण्यासाठी पालिकेच्या प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत। लोकार्पण झाल्यानंतर वाहनतळ सुरू करण्यास उशीर होऊ नये म्हणून पालिकेनं वाहनतळाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली आहे। दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे युवा कार्याध्यक्ष सागर बैरीशेट्टी, साहिल बैरीशेट्टी, शिवसेना शाखा शिवाईनगर, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि दिशा ग्रुप। शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद आता रस्त्यावर आलाय।
INS विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून कोट्यावधी रुपये गोळा केले, परंतु ते राजभवनात न भरल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यांच्यामुळे अनेक बडे नेते अडचणीत आले असल्याचं चित्र सध्या दिसून येतं. शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या विरोधात तर त्यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेलाच अडचणीत आणलं. त्यावर कुरघोडी करण्यासाठी संजय राऊत यांनी INS विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून कोट्यावधी रुपये गोळा करून परस्पर त्याचा अपहार केल्याचा आरोप केलाय. भारतीय नौदलाची शान असलेल्या INS विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा करून तो परस्पर लाटल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी आज मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं. जोपर्यंत सोमय्या यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा सेनेच्या वतीनं खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के यांनी दिलाय. किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली. सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राजन विचारे देणार होते, परंतु न्यायालय परिसर असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेनं पोलिसांच्या विनंतीला मान देत आंदोलन थांबवलं. दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे युवा कार्याध्यक्ष सागर बैरीशेट्टी, साहिल बैरीशेट्टी, शिवसेना शाखा शिवाईनगर, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि दिशा ग्रुप. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता संपुष्टात येऊन महिनाभराचा कालावधी झाल्यानंतर पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोपरी वागळे स्ट्रीटमध्ये काढलेले दौरे हे शिवसेनेचे महापालिकेतील 5 वर्षातील कामाचं अपयशच असल्याचा टोला भाजप आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखर यांनी लगावलाय. कोपरी वागळे इस्टेट परिसरात अपूर्ण नागरी प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांना दौरा काढावा लागला. पालकमंत्र्यांचा दौऱ्याचा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या अपयशावरच शिक्कामोर्तब होत असल्याची टीकाही आमदार डावखरे यांनी केली आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या पाहणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला होता. त्यापाठोपाठ वागळे इस्टेट येथील रस्त्यांची कामं आणि कोपरीतील विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आढळला, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधलं. महापालिकेत शिवसेनेची 5 वर्ष सत्ता होती. ठाणे शहराचा विकास केला असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातो, मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना अनेक प्रश्न भेडसावतायत. तीव्र पाणी टंचाई, वाहतूक कोंडी, फेरीवाले, अतिक्रमणांचा विळखा अशा परिस्थितीत ठाणेकर राहत आहेत. आता महापालिका निवडणुकीचे वेध लागल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दौरे काढले गेले. त्यातून मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणांबरोबरच खुद्द पालकमंत्र्यांच्याच कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघातील विदारक स्थिती समोर आली आहे. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा आढावा घेतल्यास आणखीन भीषण परिस्थिती समोर येईल. अशा परिस्थितीत 5 वर्षात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोणती कामं केली असा सवाल आमदार डावखरे यांनी केलाय. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पात कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही नागरिकांना काहीही फायदा झाला नाही, याकडेही डावखरे यांनी लक्ष वेधलं. दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी, दिशा ग्रुप सामाजिक संस्थेचे युवा कार्याध्यक्ष सागर बैरीशेट्टी, साहिल बैरीशेट्टी, शिवसेना शाखा शिवाईनगर, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि दिशा ग्रुप.
शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये असलेल्या खंडू रंगणेकर बॅडमिंटन हॉलची क्षमता वाढवून अतिरिक्त 5 बॅडमिंटन कोर्ट सुरू करण्याची घोषणा राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसंच या ठिकाणी सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीमधील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळावं यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची देखील त्यांनी तयारी दर्शवली. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सिनियर आंतरजिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी ते आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. कोरोना कालखंडामुळे खंड पडलेल्या या स्पर्धेचे तब्बल 3 वर्षांनी ठाणे शहरात आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत 22 जिल्ह्यातील 350हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. 3 दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत अत्यंत चुरशीचे सामने रंगले. अखेर पुरुष गटात ग्रेटर मुंबई आणि ठाणे संघानं ब्रॉन्झ, पुणे संघानं सिल्वर तर नागपूर संघानं गोल्ड मेडल पटकावलं. तर महिला विभागात ग्रेटर मुंबई आणि पुणे संघानं ब्रॉन्झ, नागपूर संघानं सिल्वर तर ठाणे संघानं गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं. या सर्व संघांना मेडल, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय या निमित्तानं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू रमेश चढा आणि मनोहर गोडसे यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तर श्रीकांत वाड यांनी ठाणे शहराला बॅडमिंटन खेळात वेगळी उंची प्राप्त करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचा देखील विशेष सन्मान केला. ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 34 वर्ष सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमी कार्यरत असून या काळात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठाणेकर खेळाडूंनी नावलौकिक कमावलाय. एवढंच नव्हे तर या अकादमीतून आजवर 11 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडूही घडलेत. हे जरी भूषणावं असलं तरीही अकादमीच्या माध्यमातून ऑलिम्पिक विजेता ठाणेकर खेळाडू घडावा अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. त्यासाठी परदेशी प्रशिक्षकाची गरज लागल्यास त्यासाठी देखील विशेष निधी देऊन तरतूद करू असंही त्यांनी सांगितलं. तसंच या स्पर्धेच्या निमित्तानं राज्यभरातील अनेक खेळाडू ठाण्यात येत असले तरीही त्यांच्या राहण्याची सोय होत नाही. त्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून देण्याबाबत देखील विचार करू असंही त्यांनी आश्वासन दिलं. तसेच राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोर्ट्स कमी पडत असल्यानं या ठिकाणी अजून 5 संपूर्णपणे वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट तयार करण्याची घोषणा केली. यासाठी नगरविकास विभागाच्या वतीनं निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या समारंभाला ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा, उपायुक्त संजय हेरवाडे, मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणे बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, माजी नगरसेवक गुरमुख सिंग आणि सर्व स्पर्धक, खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि पालकही उपस्थित होते.